भीषण स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरली आहे। एमआयडीसी मधील अमुदान कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेले आहेत। तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याची माहिती देखील समोर येते। या घटनेमध्ये आतापर्यंत 7 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। जवळपासच्या केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट, सप्तवर्ण आणि ह्युंदाई शोरूम मध्ये देखील आग लागलेली होती। या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। या स्फोटामध्ये आतापर्यंत एकूण 48 जण जखमी झालेले आहेत। त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर नेपच्यून रुग्णालयात देखील 15 जणांवर उपचार सुरू आहेत। थेट जाऊयात घटनास्थळी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सीमा, तुझ्या मागे अजूनही धूर निघतोय, आग काहीशी दिसतेय, आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाहीये का? आणि किती जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, जखमींचा आकडा वाढलाय काय? काय तपशील या आगी संदर्भात? अमुदान कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्यानंतर ही आग परिसरातल्या कंपनीमध्ये पसरलेली आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता, सप्तवर्ण या कंपनीमध्ये अजूनही आग आटोक्यात आलेली नाही। आगीवरती नियंत्रण आणण्याचे शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी अग्निशमन दलाकडून केले जात आहे, मात्र अजूनही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही। मृतांचा आकडा 7 वर गेलेला आहे आणि अजूनही हा आकडा वाढू शकतो अशी भीती या ठिकाणी वर्तवली जात आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे या 7 जणांमध्ये एका तरुणीचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। ती फक्त 20 वर्षाची होती, रोहिणी कदम असं तिचं नाव आहे। तिचा सुद्धा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे। आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी अजूनही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही। परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे, कारण आसपासमध्ये ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत, त्यासोबत रस्त्यावरती लावण्यात आलेल्या गाड्यांचे सुद्धा काच जे आहे ते फुटलेले आहेत आणि मोठी अशी ही आग आहे। त्याचसोबत अजूनही हा आकडा वाढू शकतो। मोठ्या प्रमाणात कामगार लोक जे आहेत ते कामगार आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि अजूनही बाहेर मृतदेह काढण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलाकडून सुरू आहे। त्याचसोबत जे कामगार या ठिकाणी काम करत होते त्यांचे नातेवाईक या ठिकाणी दाखल होऊन प्रत्येक अधिकाऱ्याला विचारपूस करत आहेत की आमचे नातेवाईक किंवा माझा भाऊ, माझी बहीण आतमध्ये काम करत होती ती सुखरूप आहे का, अशी विचारणा या ठिकाणी केली जात आहे। अतिशय वेगळं या ठिकाणी वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा घटनास्थळी पोहोचणार आहे आणि या ठिकाणची पाहणी करणार आहे। आपण बघू शकतो की भीषण अशी आग लागलेली आहे आणि अजूनही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाही। त्याचसोबत अशी भीती वर्तवली जात आहे की डेक्कन कंपनी जी आहे बाजूला, तिथे सुद्धा आग लागण्याची शक्यता आहे। आसपासमध्ये अजूनही 2 ते 3 अशा कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये सुद्धा आग लागू नये म्हणून काळजी जी आहे अग्निशमन दलाकडून घेतली जात आहे। निश्चित। तेव्हा सीमा, अजूनही धोका टळलेला नाहीये, आग पूर्णपणे विझलेली नाहीये, अजून आत कुणी अडकलंय का हे देखील तपशील समोर येणं अजून बाकी आहे। तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू सीमा। तुर्तास धन्यवाद या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।